तर महाराष्ट्रात धृतराष्ट्राचं सरकार महानंदावरून जे आहे ते संजय राऊत यांनी ही टीका केलेली आहे। तर राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलंय अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली। प्रत्येक गोष्ट आपण नेताय तिकडे आणि एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे लूट उडाडवाने पाहतायत। संजय राऊतांच्या बाबतीमध्ये मी काय बोलावं, मी अनेक वेळा सांगितलं की त्यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला। कारण की एनडीडीबीच्या बाबतीमध्ये तर त्यांना काहीच माहिती नाही आहे। कामगारांची आवाज भरती झालेली आहे। आता त्याचं पुनर्रचनाचं संघाची करावं लागेल, महानंदाचं अस्तित्व टिकावं हीच राज्य सरकारची भूमिका आहे। एनडीडीबीचं काम संघ टेकओव्हर करायचा आणि मग गुजरातला घेऊन जायचं ही जी हे ज्या खोटाडेपणा आहे, या सगळ्या आरोपाच्या पाठीमागे राऊतांचा प्रयत्न आहे लोकांची दिशाभूल करण्याचा, तशी बस सुस्ती नाहीच आहे।